एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. तर आज आपण बनवतोय इन्स्टंट मलाई रवा कुल्फी केक. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. याच्यामध्ये ना मावा, ना कंडेन्स मिल्क, ना तासनतास दूध आटवायची कटकट. अगदी घरातल्या साहित्यात आणि झटपट बनणारा हा केक तोंडात टाकताच विरघळतो. तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे एका बाउलमध्ये इथे अर्धी वाटी साखर घ्यायची, नंतर अर्धी वाटी फ्रेश ताजं दही घ्यायचे. आता दही आणि साखर छान मिक्स करून घ्यायची, म्हणजे एकजीव करून घ्यायची. नंतर यामध्ये इथे पाव कप आपल्याला तेल वापरायचे. तर तेलाऐवजी तुम्ही इथे वितळलेलं बटर किंवा तूप घेऊ शकता. फक्त वितळून घ्यायचे, पण कोमट घ्यायचं नाही, पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता तेल सुद्धा याच्यामध्ये चांगलं मिक्स झालं की यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. नंतर 2 चमचे इथे मिल्क पावडर घालायची. तर लक्षात असू द्या, मिल्क पावडर नक्की घालायची. नंतर 1 चमचा ड्रायफ्रूट पूड घालायची. नंतर 2 चमचे गव्हाचं पीठ ते बाइंडिंगसाठी घालायचे आणि पाव कप दूध घालायचे. आता हे छान एकजीव होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित हे एकजीव होईल, गुठळी अजिबात राहणार नाही. तर अशा पद्धतीने इथे मिक्स करून घेऊयात. केक छान मऊ आणि एकजीव होण्यासाठी नेहमी बारीक रव्याचाच वापर करायचा. जर घरात बारीक रवा नसेल आणि जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा 1 मिनिटासाठी, म्हणजे केक खाताना तो अगदी कुल्फीसारखा सॉफ्ट लागतो. आता इथे आपण मिश्रण 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलंय. तोपर्यंत आता इथे एक भांड तयार करायचंय. तुमच्याकडे कुठलाही भांड असू द्या, गोल, चौकोनी, स्टीलचं असेल तरी सुद्धा चालेल. आता माझ्याकडे केक टीन आहे, त्यामध्ये थोडस तेल लावून त्यावर गव्हाचं पीठ असं पसरून घ्यायचंय, म्हणजे केक व्यवस्थित बाहेर निघला जाईल. नंतर कढई आता प्रीहीट करायला ठेवायची. आता 15 मिनिट झाले, तर मिश्रण पण छान असं घट्ट झालंय, म्हणजे दूध पूर्णपणे याच्यामध्ये अटलंय. तर आता गरजेनुसार याच्यामध्ये दूध घालायचंय आणि आपल्याला ऍडजस्ट करायचंय इथे. आता रवा दूध पूर्णपणे शोषून घेतो, त्यामुळे आता इथे गरजेनुसार आपल्याला पुन्हा दूध घालायचंय. जर तुम्हाला अजून थोडं घट्ट वाटलं तर 2 ते 3 चमचे दूध घालून ऍडजस्ट करू शकता. आता इथे छान असं मिश्रण तयार झाले. आता यामध्ये काही केशरच्या काड्या, थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले, नंतर 1 चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर, म्हणजे अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर मिळून 1 चमचा घातली. नंतर यामध्ये आता आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हे फिरवून घ्यायचंय, जास्त जोरात पण नाही, अगदी हलक्या हाताने. आता हे चांगलं असं मिक्स झालं की लगेच आपल्याला हे केक टीन मध्ये काढून घ्यायचंय. आता कढई सुद्धा इकडे आपण प्रीहीट करून घेतलीये. आता लगेच आपण केकच्या भांड्यामध्ये मिश्रण ओतून घ्यायचंय. आता वरून आपल्याला बदाम, पिस्त्याचे काप घालायचे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता. आता सगळीकडे हे पसरून घ्यायचंय आणि टॅप करायचंय. आता लगेच आपल्याला केक बेक व्हायला ठेवायचंय. तर कढई आधीच 10 मिनिटासाठी आपण प्रीहीट करून घेतली, म्हणजे गरम व्हायला ठेवली होती. आता आपल्याला केकचं भांड कढईमध्ये ठेवायचंय, झाकण ठेवून 35 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचंय. अजिबात झाकण काढायचं नाही 35 मिनिटांसाठी. तर गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. आता 35 मिनिटांनी बघूया. तर आता इथे आपण चेक करूया. एक सुरी घ्यायची. तर बघा, चिकटलं नाही तर समजायचं आपला केक इथे तयार झालाय. आता कढईतून केक काढून घेऊया आणि पूर्णपणे केक थंड करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे कडा सोडून घ्यायचा आहे. कारण केक पूर्णपणे थंड व्हायला हवा, नाहीतर केक मोडला जातो. तर आता इथे कडा सोडून आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर बघा किती व्यवस्थित केक भांड्यातून बाहेर आलाय, याचा अर्थ की आपला केक इथे व्यवस्थित झालाय. तर बघा, अजिबात मोडला नाही, आहे तसाच बाहेर आलाय. तर आता इथे पुढची तयारी करायची. तर इथे एक काटा चमचा घ्यायचा आहे आणि त्याला असे आपल्याला टोचून घ्यायचंय, म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये रबडी टाकणार आहे ती व्यवस्थित मुरली जाईल. आता असं व्यवस्थित टोचून झालं की आता पुढची तयारी. तर इथे एका कपामध्ये मी 1 चमचा मिल्क पावडर घेतली, त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी ड्रायफ्रुट्स पावडर टाकली. झाली लगेच आपली रबडी तयार आणि थोडीशी साखर टाकली होती. तर अशी छान रबडी तयार करून घेतली. आता यावर आपल्याला ती ओतून घ्यायची आणि व्यवस्थित असं सगळीकडे पसरून घ्यायचंय, अगदी
7-8 चमचे ते पुरेसे होतात ह्या केकला. तर छान असं पसरून झालं की याच्यावरती आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे. तर यावर मी काही बदामाचे काप, पिस्त्याचे काप घालते आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालायच्या. आणि असाच हा केक आपल्याला 1 तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर खूप भारी होतो. कालच मी ही रेसिपी ट्राय केली आणि घरात सगळ्यांना इतकी आवडली, म्हटलं आज तुमच्यासोबतही शेअर करावी. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम मऊ लुसलुशीत आणि जिभेवर विरघळणारा हा मलाई रवा कुल्फी केक खरंच तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा आणि घरच्यांना सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त खा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.